फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे पौष्टिक असा उपमा. त्यासाठी मी इथे बघा काय घेतलं आहे. गाजर आहे, फरसबी आहे, 2 हिरवी मिरची घेतली आहे, आपला कोथिंबीर आहे, एक कांदा घेतला आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि राई जिरी घेणार आहे. नंतर मी दाखवते. आता मी इकडे रवा थोडा भाजून घेते. असा आपला भाजला आहे. आता मी रवा एका याच्यामध्ये काढून घेते. आता मी तेल घालून घेते. तेल खूप नाही घालायचं आपल्याला, थोडंसं घालायचं. आपलं तेल गरम झालं आहे. आता मी यात राई घालते थोडीशी. राई चांगली अशी तडतडली की लगेच आपल्याला कढीपत्ता घालायचा. आता आपण त्यातच हिरवी मिरची घालू. हिरवी मिरची चांगली झाली की आपण कांदा घालून घेऊ. आपला कांदा शिजायला आपण थोडंसं त्यात मीठ पण घालून घेऊ, म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल. आपल्याला जितका हवायचं वेळेनुसार मीठ आपण घालू शकतो. आणि आता मी थोडीशी हळद पण घालते, कारण की नंतर घातली की हळदीचा वास येतो ना, त्यासाठी तेलामध्येच हळद थोडीशी घालून घ्यायची. चांगल्याला मस्त असं मिक्स करायचं. कांदा आपला शिजला आहे. आता आपण इकडे गाजर आणि फरसबी घेतलेली आहे, पण तेलामध्ये मस्त असं शिजवून घेऊ. स्लो याच्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं मस्त असं हलवून शिजवून घ्यायचं त्यांना. मस्त असं आपण हलवून घेऊ. आता तेलावर चांगलं असं परतवून घ्यायचं. आता आपण यातच कोथिंबीर घालायची. आणि मी रवा 1 वाटी घेतला आहे, तर मला थोडासा पातळ हवा आहे उपमा, त्यासाठी मी इकडे 3 वाटी पाणी घेतलं. 1 वाटीला 3 वाटी पाणी. आता मी यात घालून घेईन. त्याला मस्त अशी उकळ येऊन द्यायची. त्यासाठी मी इकडे गॅस मस्त असं फास्ट केला. आता होऊन देते. बघू शकता याला मस्त अशी उकळी आली. आता आपण थोडा थोडा करून रवा घालून घेऊ. गॅस थोडा आपण स्लो करू आणि यातच आपण थोडा थोडा करून रवा सारखा असा हलवत राहायचा, म्हणजे त्याच्या गाठी नाही होणार. भाजलेला रवा आहे, व्यवस्थित भाजला की मग जास्त शिजायला वेळ लागत नाही रव्याला. मस्त असं हलवत राहायचं, त्याला गठुळ्या खाली होऊन नाही द्यायचं. व्यवस्थित असं परतवायचं त्याला. तर इकडे मला थोडंसं हे वाटतंय घट्ट आणि आम्हाला थोडा पातळ हवा आहे, तर मी थोडंसं अजून पाणी घालते. थोडंसं मी इकडे अर्धी वाटी असं पाणी घालून घेते, कारण की त्याला शिजायला पण थोडासा टाईम लागेल. थोडंसं पाणी घालून मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता मी याला स्लोवरती थोडं 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून वाफून घेणार. बघू शकता मस्त असा आपला उपमा रेडी आहे. खूप छान होतं असं आणि एकदम मोकळा आणि सुट्टा झाला आहे व्यवस्थित. जास्त चिकचिक पण नाही झाला आहे आणि जास्त हे पण नाही झालं आहे. तर तुम्ही करून बघा, खूप छान असा उपमा होतो. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.